एका साईडला 3 षटकांचं आहे गॅटिंग आणि एका साईडला गॉडसन पाकिट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, एक उत्कृष्ट दर्जाचा यष्टीरक्षक. सुंदर अशा वातावरणात स्वर्गीय कुमार अमोल पाटील स्मृती प्रित्यर्थ उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला जो उजाळा मिळालाय तो अत्यंत आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकाने मात्र अमोल पाटील आपल्यातून निघून जरी गेले तरी सुद्धा त्यांच्या आठवणींना प्रत्येकाने उजाळा दिलाय आणि प्रत्येक जण मात्र ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी मेल सिंगल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पलटलेत. समीर कासारे त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड फंबलिंग होत आहेत आणि मेल या ठिकाणी 2 धावा दुहेरीच्या मानते धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 3 या धावसंख्येवर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ. नेहमीच आपण सातत्याने पाहिलंय ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त हे खेळाडू आहेत आपल्या गावासाठी खेळणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला मात्र षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटले होते. लगेच इम्प्रोव्हायझेशन केलं समीर कासारेने. एक स्माइल सुद्धा त्या ठिकाणी हलकीशी देत असताना पाहायला मिळत आहेत. एक धाव येते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 4. षटक क्रमांक पहिल्या षटकातील 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर होत असताना आपण पाहू शकतात. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर 8 यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय फ्लिकचा फटका. तत्पूर्वी सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. प्रयत्न मात्र सुरू आहेत परंतु त्या प्रयत्नांना हवं ते यश आतापर्यंत मिळालेलं नाही आहे. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली जाते. पहिलं षटक कंप्लीट झालं. अजून 2 षटकं आहेत आणि इथून 5 षटकं आहेत. हे विसरून चालू नका. 30 चेंडू आपल्याला फेकायचे आहेत आणि 30 चेंडूमध्ये जवळजवळ मॅक्झिमम 15 ते 20 मिनिटे जाणारच आहेत. त्याकरता मी विनंती करेन की हे कॅल्क्युलेशन करा. म्हणून मित्रांनो, खेळाडूंना फक्त एकच मी सजेस्ट करेन, जेव्हा तुमच्यापर्यंत लॉट्स जातात, जर ॲक्शन घेतली कमिटीने की पहिला सामना जर तुम्ही वेळेवर पोहोचत नाहीयेत, तुम्हाला पॅनलाइज दिलं गेलं कारण तुम्ही एवढे एंट्री फीज भरतायत आणि एंट्री फीज भरून जर तुम्ही वेळेवर येत नसतील तर ते क्रिकेट कुठेतरी बॅकफुटला जातं. प्रत्येक संघाला विनंती करेन, आज तुम्ही सफाळ्यामध्ये येतात, वसई विरार गट चांगला खेळवला जातो, तर तुम्ही ॲक्युरेट या. ट्रेन असं नाही आहे की रविवारचा दिवस आहे आणि मेगा ब्लॉक आहे. त्याकरता मी विनंती करेन की प्रत्येकाला राग मानू नका, कारण एक आयोजक जवळजवळ 1.5 ते 2 महिने स्पर्धा राबवतो, त्यासाठी वेळ देतो, त्यासाठी तुम्ही सुद्धा वेळ द्या, कारण त्याचा फटका हा दुसऱ्या येणाऱ्या संघाला लागतो, कारण ते वेळेवर असतात आणि त्या वेळेनुसार मात्र ते उपस्थित असताना त्या ठिकाणी फक्त एकच सजेस्ट करेन की तुम्ही पहिला जो सामना आहे ॲक्युरेट या. दांडी संघाचा फॉर एक्झाम्पल तुम्ही आदर्श घ्या. खऱ्या अर्थानं जे संघ मात्र या ठिकाणी पोहोचले लवकरात लवकर, त्या संघांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, परंतु दुसऱ्या संघांना त्याचा फटका न लागावा हीच विनंती असेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल. भरत पाटील 1-2 सेकंड अटेम्प्ट मध्ये यावेळेला चेंडू कॅरी करतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर 10. चला फलंदाज बॅटर थोडीशी घाई करा. वसई कोळीवाडा संघ उद्या त्यांचा महत्वाचा सण आपल्याला पाहायला मिळतो, परंतु क्रिकेटसाठी वेळ देत आहेत, म्हणजे किती जिकिरीने या ठिकाणी ते पोहोचले. खऱ्या अर्थानं क्रिसमस आपल्याला पाहायला मिळतो. ख्रिस्तीवासियांना पुन्हा एकदा नाताळच्या हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. धावांची गती फलकावर 10. प्रितेश पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. आमचे प्रेक्षक वर्ग आता थोडेफार कुठेतरी थंडावले असतील. थंडगार हवा या ठिकाणी सुटते, गुलाबी थंड हवा या ठिकाणी मात्र आस्वाद घेत आहेत. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला मात्र खेळले गेले. दुसऱ्या धावेसाठी प्रितेशचा प्रयत्न होता, गॅटिंग सुद्धा वळाले होते,
परंतु सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 11 धावा. महेंद्र भोईर यांना आपण पाहतोय, शुभम पाध्ये यांना आपण पाहू शकतात, मयूर तामोरे, मोतीलाल शाह, हरिदास किनी, दीपेश मात्रे, नवज्योत किनी, वैभव गरत, संदीप किनी, प्रफुल्ल गरत. यावेळेला क्लीन बोल्ड, सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अतिशय सुंदर चेंडू हाताळला भरत पाटीलने. मनकवडा ओळखला होता गॅटिंग मानकर सारखा, मात्र यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर, ही यावेळेला मात्र बिग हिटर फलंदाज बॅक टू द डगआउट. जो फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय जुचंद्रच्या मैदानात क्लास फलंदाजी करताना एक बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळाली या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, तोच गॅटिंग मानकर याची दांडी गुल केली जाते. आणि गॅटिंग शांत स्वभावाचा खेळाडू, यंगस्टार पापडी संघातून बिलॉंग करताना अनेक ओपन गटातून खेळत असताना मात्र त्याने प्रतिनिधित्व केलं. आणि यावेळेला गॅटिंग मानकर थोडासा फ्लॉप शॉट ठरतोय. बॅक टू द डगआउट, गॉन. सालमन धावसंख्या जर आपण पाहिली 11 झालेली आहे. प्रत्येक चेंडूवर आम्ही मात्र माहिती देतोय. थोडंसं इकडे तिकडे कॉन्सन्ट्रेशन खचेलच, नो डाऊट. शेवटचा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. शेखर किनी आणि मुनीत कुडू आम्हाला दर्शवत आहेत. 11 धावा, 11. अप्रतिम खोलवर चेंडू होता, ऑफ साईडला खेळला गेलाय. यावेळेला एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. हरीश पाटील मात्र पुढे सरसावला होता ॲज अ कॅप्टन, उत्कृष्ट कर्णधार म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 13 रन्स, 13 धावा. ऑफ साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी मिळेल सिंगल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु यावेळेला मात्र सालोमन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला प्रितेश सारखा खेळाडू. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 14 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. भरत पाटीलने आपल्या बुटांतील जादू दाखवली. खऱ्या अर्थानं फिंगरचा परिपूर्ण उपयोग करत असताना विलक्षण कामगिरी केली. फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या. सुपर बॉलिंग करत असताना एक सफलता सुद्धा महत्वपूर्ण प्राप्त केली. 2 सफलता प्राप्त केल्या. अतिशय देखणी गोलंदाजी. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत त्या जवळजवळ 14. अलंकार यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या गोलंदाजाने अतिशय सुंदर गोलंदाजी केले या स्पर्धेमध्ये, या खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे अशा प्रकारचा गोलंदाज अलंकार. आणि अलंकार समोर जाईल तो सालमन. बॅट चेंज अँड टेकन. फलंदाज या ठिकाणी कॉट बॅहिंड. भरत पाटील कोणतीही चुकी करणार नाही आहेत. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट, गॉन. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. नवीन येणारा फलंदाज मिस्टर स्टीवन. उजव्या हाताने अलंकार. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. समीर कासारे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी आज फंबल होत असताना आज पूर्णपणे समीरचं कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलंय. परंतु राजेश ओगे म्हणतायत की थोडासा धीर घे. या वेळेला आपण पाहू शकतायत की जरूर अशा प्रकारचा पाठिंबा देणं खूप गरजेची गोष्ट आहे. आयुष्यात तुम्हाला कितीही पाठिंबा असेल ना, परंतु तुमच्याकडे स्वतःची लढण्याची हिंमत, जिंकण्याची धमक असायला हवी, तरच तो खरा यशस्वी होतो. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16. डॉट चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी अलंकार. आणि अलंकारचं एक वैशिष्ट्य आहे की वाईट नो, जास्तीत जास्त फेकण्यामध्ये माहिर नाहीये. गुड डिलिव्हरी. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. बाउन्स मिळाला होता, वेग मिळाला. आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत स्टीवन आल्या पावली परत जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर 16. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 वर पोहोचली गेले.
फक्त 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. फलंदाज अरमान यावेळेला नवीन फलंदाज जात असताना पाहायला मिळतोय. स्टीवन या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. गॉन पुन्हा एकदा गोलंदाज अलंकार. प्रितेश गुड डिलिव्हरी. क्या बात आहे. अलंकारने आज स्पेशली त्या स्पॉटवर जास्तीत जास्त गोलंदाजी केले. प्रत्येक फलंदाजाला थिरकायला यावेळेला चाचपडायला भाग पडलं अशा प्रकारचा गोलंदाज अर्थातच अलंकार. सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा त्याच स्पॉटवर चेंडू यावेळेला पाहायला मिळत आहेत. या गोलंदाजाची गोलंदाजी जर प्रत्येकाने पाहिली असेल तर अप्रतिम आणि काहीतरी उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी आपण पाहू शकतात विजयासाठी 17 धावांचं लक्ष्य. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचे 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये क्विकली जातील. क्षेत्ररक्षण सजून घ्या. वसई कोळीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्लॅटिनम सिरीज क्रिकेट टेनिस बॉल आणि या टेनिस फुलटॉसचा एकच वैशिष्ट्य आहे की कनेक्ट झाल्यानंतर मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क जाताना पाहायला मिळतात. इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुलटॉस म्हणून हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं. 17 धावांचं लक्ष्य आहे. 17 रन्स. कोणत्या संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून 1 वर्षाची वाट पाहावी लागेल कारण ही स्पर्धा सातत्याने दरवर्षीप्रमाणे राबवली जाईल आणि अतिशय देखणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण 1 वर्ष प्रतीक्षा करायची म्हटलं की आपल्याला 365 दिवसांची वाट पाहावी लागते. 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 365 दिवस. म्हणून ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. वसई कोळीवाडा हा संघ आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये रीतनुसार त्या ठिकाणी प्रेयर करत असताना आपण पाहू शकतायत. आणि उद्याचा स्पेशल दिवस सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. क्रिसमस म्हटलं की चला 2 फलंदाज घाई करा. ऑलरेडी अंधाराचं साम्राज्य पसरलंय आणि बॅट लाईटचा सामना तर दोन्ही संघाला करावा लागतो. परंतु दोन्ही संघाने मात्र सहमत या ठिकाणी दर्शवलं की आम्ही खेळण्यासाठी रेडी आहोत. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद आहे. आणि आज आम्ही सातत्याने घाई करा हा शब्द मात्र काही संघ उशिरा झाले त्यामुळे आम्हाला हे शब्द वर्ड आमच्या मुखातून निघालेत. टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जसं पैशाला आपण वेळेवर महत्व देतो तसंच क्रिकेटला सुद्धा महत्व द्या. तर 2 फलंदाज भरत पाटील आणि सचिन पाटील पुन्हा एकदा तोच विश्वास या ठिकाणी दाखवत असताना सुंदर फ्लॅग पाहायला मिळतोय. जाणता राजा अर्थातच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल. गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. खूप सुंदर फ्लॅग यावेळेला आपण पाहू शकता. जाणता राजा आणि त्यामध्ये सिम्बॉल छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा पाहायला मिळते. पहिला चेंडू. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना गॅटिंगला सन्मान दिला जातोय कारण भरत पाटीलला माहिती आहे कित्येक वेळा आमने सामने आलेत. एका संघात कित्येक वेळा खेळलेत ओपन संघातून आणि घातक गोलंदाज आहे. जेव्हा मात्र संधी मिळते तेव्हा संधीचं सोनं अतिशय करत असताना पाहायला मिळतो. तर सचिन पाटील एका साईडला. उलटा चेंडू. यावेळेला गॅटिंगची एक मात्र यावेळेला जरूर आखणी होती, स्ट्रॅटेजी होती की जेणेकरून सचिन पाटील मोठा फटका खेळण्यासाठी जाईल नवीन चेंडूवर. परंतु सचिनने यावेळेला दिमागदारपणाने मात्र फक्त सिंगल घेतली आणि अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन क्रिकेट असतं हे. आणि सचिनला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा मात्र बाउंड्री लाईन पार काही जाणार नाही. हवेचा झोत थांबलाय पूर्णपणे. थंडगार वातावरण आणि ड्यू फॅक्टर दवबिंदू जे असतात, हिरवळ जे ग्रास असते ज्यावेळेला गवत असतं त्यावेळेला दवबिंदू असतात ड्यू फॅक्टर. यावेळेला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला स्टीव्हन्स यावेळेला स्टॉप करतोय. तत्पूर्वी मेल सिंगल. 3 चेंडूवर 3 धावा येत आहेत. दोन्ही फलंदाज ठाऊक आहेत. गॅटिंग एक डेंजरस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्या गोलंदाजाकडे विकेट घेण्याची क्षमता आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. काय गोलंदाजी केले. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण. दोन्ही फलंदाज जाणत असताना सिंगल डबलला मात्र क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. सिंगल
अर्थातच लाईफ लाईन म्हणून जिला ओळखली जाते, संजीवनी म्हणून ओळखली जाते. एक एक धावेसाठी झगडताना आपण पाहू शकतात क्रिकेटमध्ये संघर्ष. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अरमान मात्र पुढे सरसावतोय, फेकी करतायत, हा ना करता करता यावेळेला सचिन पाटील ला बाद व्हावा लागेल. तू मैं अंडरस्टँडिंग नव्हती. एस नो अँड वेट, हो नाही आणि थांब, या तीन गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकता. तालमेलची कमी. फलंदाज बॅक टू द डगआउट. 4 धावा झाले. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? भरत पाटील सारखा एक समंजसपणाने खेळणारा खेळाडू आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये आहे, तर हरेश पाटील ॲज अ कॅप्टन, गुड विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 13 चेंडू आणि 13 धावा. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये, डोळ्यात तेल ओतून प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेत आहेत. तर सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना दैनंदिन जीवनातून आज वेळ काढून या स्पर्धेवर नितांत प्रेम करणाऱ्या या भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. परंतु भरत पाटीलचा एक क्लास क्युअर ऑफ द विकेट खेळला गेला. इनफिल्डच्या वरून चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. क्वालिटी, दर्जेदार चौकार. 4 या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9. 12 चेंडू आणि 9 धावा. पहिले 5 चेंडू मात्र शांत चित्तेने खेळून काढले, सिंगलला महत्व दिलं. भरत पाटीलला माहिती आहे हा चेंडू जर फुलटॉस आला तर डेफिनेटली यावेळेला कव्हर क्षेत्र खाली आहे, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र मात्र यावेळेला कोणी नाही आहे आणि अशातच मात्र त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये आहे. अरमान गेल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, त्याची प्रचिती पुन्हा एकदा करेल का? यावेळेला स्क्युअर ऑफ द विकेट जरूर खेळला. बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय, टॅप केला जातोय. तत्पूर्वी मेल सिंगल. स्टीवन मात्र चेंडूला रोखतोय. मेल सिंगल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. आज ऑस्टन पावकर नाही आहे, फ्रँकी सारखा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. या खेळाडूंची अनुपस्थिती पहिल्या सामन्यामध्ये भरत पाटील अनुपस्थिती दर्शवली होती, परंतु खूप चांगला खेळ केला. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली जाते. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग करतायत. क्षेत्ररक्षण चांगलं होतं रॉक कडून आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 धावा. 10 रन्स विजयासाठी लक्षात असू द्या. चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडू मध्ये 7 धावांचं लक्ष असेल. यावेळेला मात्र गुड डिलिव्हरी. गॉडसन पाकिट त्या ठिकाणी उलकावणी देण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॅकअप कोण नाहीये, कारण चेंडू यावेळेला मात्र सुसाट वेगाने निघून जाईल त्याकरता कंट्रोल केलं होतं क्रिकेटमधील सी. 9 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. संध्याकाळचं सत्र असलं ना की यावेळेला मात्र आपण पाहू शकतात की सिंगल डबल कन्वर्ट करणं तेवढंच महत्त्वपूर्ण भूमिका असते. यावेळेला टॅप केला जातोय. स्टीवन मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी डिरेक्ट हिट जरूर झाला असता तर कदाचित यावेळेला परतावं लागलं असतं. बॅकअप चांगला मिळत नाहीये सोहेल कडून आणि आता मात्र कुठेतरी मात्र त्या चेंडूवर येत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टाळ्यांचा गजर होतोय डगआउटच्या दिशेने. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 12 धावा 12 रन्स. कोपरी म्हटलं की खऱ्या अर्थानं प्रभाकरजी ओघे यांचे 2 अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. निखिल ओघे अँड एका साईडला प्रथमेश ओघे आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. प्रभाकर ओघे असतील, संजयजी ओघे असतील, मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं सुद्धा स्वागत. आणि या वेळेला आपण पाहू शकता एस इज गॉन. काय चेंडू फिरवला होता, जबरदस्त यावेळेला पाहायला मिळाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. 12 धावा फलकावर. चेंडू आहे तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. 7 चेंडू 5 धावा. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. चला फलंदाज घाई करा. 7 चेंडू आणि 5 धावा. नवीन फलंदाज मिस्टर राजेश ओघे, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहा अनुकूल आणि प्रतिकूल या 2 परिस्थिती असतात आणि त्या परिस्थितीतून तुम्ही जेव्हा मात करताना त्यावेळेला मात्र एक यशस्वीरित्याच्या मार्गावर तुम्ही जातात. गेल्या मॅच मध्ये 25 धावांची घणाघाती फलंदाजी केली, झुंजार झंझावती खेळी केली. या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कोणता संघ मात्र यावेळेला बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. म्हणून क्रिकेटच्या मैदानात जिद्दीने खेळा.
हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली या वेळेला मात्र चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. 7-5चं समीकरण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सिंगल मेल. या वेळेला मात्र जरूर लेग बाईचा इशारा येत असताना अजित म्हात्रे यांच्याकडून सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 13 वर जाऊन पोहोचले गेले. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 धावांचं लक्ष्य. अनुराग चव्हाण अनुराग चव्हाण 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. विषय आपण पाहू शकताय तर टॉस बॉक्स मध्ये तसेच मुख्य शामियाना जो उभारला गेला त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत महिला भगिनी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप अफाट मेहनत मनोज घरत यांची असेल, कल्पेश पाटील, ऋषियाना पाहतोय, संदीप किनी, दीपेश म्हात्रे, हरिदास किनी असतील, प्रफुल्ल घरत असतील. तदनंतर आपण पाहू शकताय नवज्योत किनी, मनोज पाटील. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय त्यांच्याच बंधूंना स्मृती प्रित्यर्थ उजाळा देणारी ही स्पर्धा. नवज्योत किनी असतील, कुंदन घरत असतील, वैभव घरत असतील, या सर्वांची जी मेहनत आहे ती अतिशय खूप चांगली. रुपेश घरत असतील, प्रफुल्ल घरत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ऐनवेळेला चेंडू थोडासा टर्न झाला होता. अरमान त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने धावांची गती 14. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 3 धावा श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला एका साईडला चिकटून राहिलाय. खऱ्या अर्थानं भरत पाटील अतिशय सिच्युएशन नुसार खेळण्याची पद्धत खूप छान पाहायला मिळते. हे लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला खास करून स्पेशली गायडन्स दिलं जातं. सिच्युएशन कशी असेल त्यावेळेला तुम्ही कशी त्या सिच्युएशनला सांभाळावं. आणि जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य कधीही थकत नाही. यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत एका हाताने वन हँड यावेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळालं. स्टीव्हनने जर हा झेल टिपला असता तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आली असती, परंतु बॉडी लँग्वेज या ठिकाणी पॉझिटिव्ह नव्हती. शरीराची भाषा थोडीशी यावेळेला बोलली नव्हती. एक धाव येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 15. आता 4 चेंडू आणि 2 धावा. दोन्ही फलंदाज दबाव असतो अशा वेळेला तुम्हाला 4 चेंडूवर 10 धावा जर करायला सांगितलं तर तुम्ही मोठे फटके मारू शकता. परंतु 4 चेंडू 2 धावा, 3 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 6 धावा जेव्हा येतात तेव्हा मात्र तुम्ही फ्री एन्जॉय करतात क्रिकेटमध्ये. यावेळेला सुरेख पद्धतीने आपण पाहू शकताय सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. क्या बात है, जबरदस्त. सोहेलने मात्र यावेळेला निशाणा साधला. लगोरीची आठवण करून देणारा हा मात्र यावेळेला दृश्य पाहायला मिळतं. राजेश ओगेला सुद्धा माहिती होतं मी पोहोचलेलं नाहीये आणि पंचांचं बोट उंचावलं. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहाळणारे पंचांना यावेळेला दाद द्यावी लागेल. अजित म्हात्रे आणि विरल नायर, त्यासमवेत आशुतोष व्यवहारे हे सुद्धा त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फेकी केली होती, सातत्याने तुम्ही पाहत राहतील. फेकी केली होती यावेळेला. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वन बाउन्सने झेपावला, डायरेक्ट हिट. आणि खास करून रवींद्र जडेजाची आठवण आली, जड्डूची आठवण आली यावेळेला फेकी केल्यानंतर. चला घाई करा. यावेळेला आपण पाहू शकतायत अक्षय मातले. चेंडू आहेत तुमच्याकडे आता मात्र यावेळेला 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 2 धावा, 1-1 रन्स. खूप महत्वाची गोष्ट आहे. 1-1 गुण आपण सातत्याने पाहतो. ज्या वेळेला 34 मार्क मिळतात ना तेव्हा नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारत आहे 1 गुणाचं महत्व किती आहे मार्काचं. राजकारणामध्ये 1-1 मतदान, जेव्हा उमेदवार 1 मताने मात्र हरतो त्यावेळेला मात्र 1 मताचं त्या उमेदवाराला विचारा किती व्हॅल्यू आहे. आणि जेव्हा 1-1 धावेने तुम्ही हरताना त्यावेळेला मात्र एका खेळाडूला विचारा, एका ॲज अ बॅटरला विचारा 1-1 रन्स किती महत्वाची होती मित्रा. 3 चेंडू 2 धावा. व्हॉट अ मॅच. यावेळेला हलक्याशा हाताने टॅप केला जातोय, तत्पूर्वी डायरेक्ट हिट. आणि यावेळेला बॅकअप चांगला मिळालं मिस्टर मोरेश्वरचं. आणि 1 धाव येत असताना आता मात्र चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये स्कोर इज लेवल. एका धावेची गरज, 1 धाव तुम्हाला करावीच लागेल. म्हणून म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो.